नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दोस्तांनो, यशाच्या उत्तुंग शिखरावर सगळ्यांनाच पोहोचायचं असतं. आपण आपल्या ध्येयाच्या जवळपास पोहोचतो तेव्हा आपला आत्मविश्वास अधिक वाढत जातो. त्या प्रवासात अनेक संघर्ष पाहतो, अनुभवतो, पण त्यासोबतच अनेकांची साथ सुद्धा या प्रवासात लाभते. आज आपण 400 भागांचा पल्ला गाठतोय आणि तुम्हा सर्वांची मोलाची साथ आतापर्यंत लाभलेली आहे, यापुढेही लाभेल. त्यामुळे आपल्या या शाळेचा उत्साह सुद्धा आणखी वाढलाय. याच उत्साहाने थोडा अभ्यास, थोडी मस्ती करूया. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, आपण शाळेत शिकायला जातो, नवनवीन गोष्टी आपल्याला विविध शिक्षक नेहमी शिकवत असतात. हो ना. पण कसं आहे की अभ्यास हा शाळेपुरता मर्यादित नाहीये, तो परिसरामध्ये सुद्धा आपण हा अभ्यास नक्कीच करू शकतो. आणि मधुलिका, आज आपण 400व्या भागात पोहोचलेलो आहोत आणि या 400 भागापर्यंत आपण प्रत्येक वेळी नवनवाच अभ्यास केलेला आहे. हो ना, किती मजा आली आणि हा अभ्यास करताना. हो, आणि आजही आपण थोडासा वेगळाच अभ्यास करणार आहोत. आज आपण परिसरात जरा जाणार आहोत आणि हो. परिसरात जाऊन आज आपण अभ्यास करणार आहोत. क्या बात आहे. मग नेमका काय आहे ग आजचा अभ्यास? बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलेला की तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी आहेत त्यांची नावं मित्रांना सांगा. आणि या पक्ष्यांची नावं या मुलांनी मित्रांना तर सांगितलीच आहेत, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं कळवलेली आहेत. क्या बात है. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया अमायरा शेख या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका नांदेड, जिल्हा नांदेड इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई आसिया शेख यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. वाह, चला मग आता आपण बोलूयात अमायरा सोबत. नक्कीच. आसिया ताई, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहेत. आणि कसा चाललाय अमायराचा अभ्यास? हो, छान आहे मॅडम, छान चालू. वा, छान. अमायराचा घरी अभ्यास कोण कोण घेतं? मी घेते, तिची मोठी बहीण घेते, दुसरीला आहे. अच्छा. आणि आसिया ताई, तुम्ही शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम अमायरा सोबत ऐकता का? हो, कधी आमच्यापाशी मोबाईल नाही, ऐकतात कधी कधी. ओके. आणि हा शाळेचा अभ्यास करून अमायराला कसं वाटतं? छान वाटते. ओके. आम्हाला सांगा की अमायरा मधला एखादा छानसा गुण जो तुम्हाला सगळ्यांना आवडतो तो कोणता आहे? आम्हाला सायलेंट लेकरू आहेत. अच्छा, म्हणजे अजिबात मस्ती नाही, एकदम गुणी. नाही. अरे वा, छान. हो. आणि तुम्ही तिला भरपूर गोष्ट काय म्हणताय? दररोज जाते अंगणवाडी. वा वा, छान. आणि मग तुम्ही पण तिला घरी गाणी गोष्टी सांगत असता की नाही? हो हो, सांगतात. बरं, मग तुम्ही म्हणताय ती सायलेंट आहे, शांत आहे, पण आमच्याशी फोनवर बोलेल का आता? द्या मग आता अमायराला फोन, आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हॅलो. हॅलो अमायरा, कशी आहेस तू? छान आहे. आणि तुझा अभ्यास छान चाललाय, तू आवडीने शाळेत जातेस, अंगणवाडीत जातेस असं आईने सांगितलं. तुला आवडतं का अंगणवाडीत जायला? हो. का आवडतं बरं? शिकायला. अच्छा, शिकायला मिळतं म्हणून. आणि मग शाळेत तू मस्ती करतेस की नाही, खेळतेस की नाही तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत? खेळतो. गुड गर्ल. मग अमायरा, मला सांग, तू आजूबाजूला कधी फिरायला जातेस की नाही आईसोबत परिसरामध्ये तुझ्या? हो. मग तुझ्या परिसरात कोणकोणते पक्षी आहेत? तू पाहिलेस का कधी पक्षी? चिमणी. हा. झाड. तोता. तोता म्हणजे पोपट. कावळा. हा. कबूतर. कबूतर, बरोबर. आणि कोणकोणते पक्षी आहेत? मोर. अच्छा, मोर पण आहे.
तू मोराला पाहिलंय? हो. तुला आवडतो का मोर हा पक्षी? हो. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? आणि मोर. व्हेरी गुड, शाबास. आणि अमायरा, तू या पक्ष्यांसाठी कधी धान्य वगैरे खाऊ ठेवतेस का? हो. गुड गर्ल, छान अभ्यास केलास तू. आता आम्हाला एखादी छानशी कविता किंवा गाणं म्हणून दाखवतेस? हो. म्हण. कोणतं म्हणणार? अगं बाई ठगं बाई. बरं, म्हण. अगं बाई ठगं बाई लागलीस का उन्हाचं तू खायला केवढी का थोडी ना थोडकी लागली का दोघांची डोळ्याला पाण्याची ना वारा वारा गळा गळ सरून ढोळ्या ढोळ्या जगास धूम 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 वीज बाई आजी काही डोळ्यामध्ये येतात आकाशाच्या पाठीवर छम छम. तू छान अभ्यास केलास, गाणं पण छान म्हटलंस. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, आता की नाही नुकतंच नवीन वर्ष हे सुरू झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे सगळीकडे की नाही मस्तपैकी आनंदाचं असं वातावरण आहे. हो. पण कसं आहे, हे आनंदी वातावरण आपल्याला मिळावं म्हणून आपल्यासाठी आपले पूर्वज नेहमी झटत आलेले आहेत. करेक्ट. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आणि ह्याची अशी छान छान उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात, ती म्हणजे इतिहासात. अगदी बरोबर. आणि असाच काहीसा इतिहासाचा अभ्यास आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. गड आला पण सिंह गेला असं कोण म्हणालं आणि का म्हणालं याबद्दलची माहिती आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मिळवायला सांगितलेली आणि मुलांनी ती माहिती मिळवून आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर आता आपण सारेच जण जाणून घेऊयात, गड आला पण सिंह गेला असे कोण आणि का म्हणाले. नक्कीच. मुलांनो, लढाईत आपल्या सरदाराला किंवा प्रमुख नेत्याला महत्वाचे मानले जाते. जोपर्यंत प्रमुख किंवा सरदार उभा असेल किंवा लढत असतो तोपर्यंत त्याचे सैन्य लढत राहते. पण जर का सरदारच पडला तर सैन्याचा धीर खचून जातो. तेच इथे तानाजींच्या मावळ्यांच्या बाबतीतही घडले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते घाबरले, इकडे तिकडे पळू लागले. आपला सरदार पडला, आता आपण काय करणार? आपले काही खरे नाही असे त्यांना वाटू लागले. इतक्यात तानाजींचा भाऊ सूर्याजी व त्यांचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. सूर्याजीने पाहिले तर समोर आपला भाऊ मृत्युमुखी पडलेला दिसला. तानाजीला पडलेला पाहून सूर्याजीला अतिशय दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती तर लढण्याची होती. त्याने दुःखाला मागे सारले. सैरा वैरा जीव वाचवून पळणारे मावळे त्याने पाहिले. सूर्याजीच्या हे लक्षात येताच त्यांनी कड्यावरून खाली जाणारा आधाराचा दोरच कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय, तुम्ही असे घाबरून भागुबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. आता तुम्ही एकतर कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. सूर्याजीच्या या बोलण्याने मावळ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले. पळणारे मावळे मागे फिरले. ते उदेभानाच्या सैन्यावर तुटून पडले. शेलार मामा व सूर्याजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी गड ताब्यात घेतला. गडावरील गवताच्या गंजा पेटवून किल्ला आपण जिंकला हा इशारा शिवरायांना राजगडापर्यंत पोहोचविण्यात आला. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली. गड ताब्यात घेतला, पण त्यासाठी तानाजी मालुसरेसारखा शूर पराक्रमी मावळा स्वराज्याला कायमचा गमवावा लागला. तानाजीचे लढाईत प्राण गेल्याचे कळताच जिजामाता व शिवरायांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. तानाजीची किंमत काय होती हे महाराजांना चांगलेच माहीत होते. शिवराय खूप दुःखी झाले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. महाराजांनी कोंढाणा गडाचे नाव बदलून त्यास सिंहगड असे नाव दिले. दुसऱ्या दिवशी राजांनी तानाजीचे प्रेत त्याच्या उमरठे या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता मढेघाट या नावाने ओळखला जातो. पुढे तानाजीचे अपूर्ण राहिलेले रायबाच्या लग्नाचे कार्य महाराजांनी स्वतः उमरठे येथे जाऊन पार पाडले. वा रेश्मा, आजचा आपला अभ्यास तर मस्तच सुरू झालेला आहे. म्हणजे नवीन वर्षाची खूप छान सुरुवात अशी झालेली आहे. नवीन वर्षाची आणि आपल्या शाळेच्या नवीन पर्वाची.
मधुलिका, म्हणता म्हणता आपण 400व्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 सेंचुरी आपण मारलेल्या आहेत. वा, क्या बात है. चल मग आता या चौथ्या सेंचुरी मधली एक छानशी गोष्ट ऐकायची का? हो, ऐकूयात. हमारा नया दोस्त लोको। एक नई सुबह की शुरुआत हुई। टीटीपो और छोटी रेलगाड़ियाँ मिस्टर हर्ब के पास जा रही हैं। गुड मॉर्निंग मिस्टर हर्ब। गुड मॉर्निंग बच्चों। मिस्टर हर्ब, सुना है आज एक नई रेल आएगी। ठीक सुना है टीटीपो। क्या तुम प्रोडक्शन प्लांट जाकर उस ट्रेन को यहाँ ले आओगे? जी, मैं ले आऊंगा। जब वो यहाँ आ जाएगी तो जीनी उसे शहर दिखा देगी और डीजल उसे अभ्यास कराएगा। ठीक है मिस्टर हर्ब। तो शहर में एक नई रेलगाड़ी आ रही है। हाय टियो। हेलो टीटीपो। मैं नई रेल को लेने आया हूँ। कहाँ है वो? वो आती ही होगी। हेलो लोको, तुम जाने के लिए तैयार हो? हाँ, लेकिन मुझे थोड़ी घबराहट हो रही है। डरने की जरूरत नहीं, शहर का तुम्हारा साथी आ गया है। हेलो कहो टीटीपो। हेलो, मैं हूँ टिटिपो। हेलो, मेरा नाम है लोको। कुछ समय पहले टीटीपो भी तुम्हारी तरह नया था। वो पुरानी बात है। अब मैं शहर की सबसे अच्छी रेलगाड़ियों में से एक हूँ। हाँ, अच्छी रेलों में से एक। मेरी तरह काम करना। थैंक्स, मैं जरूर करूँगा। तुम यहीं रुको। ठीक है। तैयार हो? हाँ। बाय टियो, अब हम चलते हैं। ठीक है, ध्यान से जाना। लोको का ख्याल रखना तुम। जरूर रखूंगा। जल्दी मिलते हैं टियो, और तुम्हारा शुक्रिया। वाह, कितनी सुंदर जगह आ गए हम। यहाँ और भी बहुत सी सुंदर जगह हैं। मैं तुम्हें वहाँ लेकर जाऊंगा। बहुत मजे करेंगे हम। ये इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट है। तुम्हारा मतलब है कि यहाँ बहुत सारी फैक्ट्रीज हैं? अब से तुम्हें इस जगह पर कई बार आना पड़ेगा। वाह, तुम्हें तो सब पता है टिटिपो। मुझे एक अच्छी जगह पता है, चलना चाहोगे? कैसी अच्छी जगह? वो पटरी एक बड़ी सी झील के किनारे है। चलो तुम्हें दिखाता हूँ। मैं भूल गया झील की तरफ कौन सा रास्ता जाता है। ओह, इस तरफ जाकर देखते हैं। ये क्या हुआ? टीटीपो ने तो गलत मोड़ ले लिया। टिटिपो, क्या हम वहाँ पहुँचने वाले हैं? हाँ, हमें बस थोड़ा सा और आगे जाना है। हाँ, झील कहाँ है? मुझे नहीं पता, हम गलत रास्ते पर आ गए। मुझे माफ करना। हम चूचू टाउन ही चलते हैं। हम आ गए मिस्टर हर्ब। शाबाश टीटीपो, तो तुम हो नई रेल। स्वागत है। हेलो मिस्टर हर्ब, मेरा नाम है लोको। लोको, लोकोमोटिव का छोटा नाम। अब तुम जाओ और सब रेलगाड़ियों से मिल लो। ठीक है, मेरे पीछे आओ। जरूर। मैं हूँ जीनी, तुमसे मिलकर अच्छा लगा। मुझे भी मिलकर अच्छा लगा। मेरा नाम है लोको। चलो मैं तुम्हें पूरा चूचू टाउन दिखाती हूँ। बड़ा मजा आएगा इसमें। तो चलो। ठीक है। फिर मिलते हैं। ये है ट्रेन वॉश। मैं तुम्हें बताऊँ ये कैसे काम करता है? बिल्कुल। जब हरी लाइट ऑन हो जाए, इसका मतलब अंदर जा सकते हैं। ठीक है। लगता है रेलगाड़ी धोने वाली मशीन में कुछ खराबी आ गई है। लोको, तुम ठीक हो ना? हाँ, माफी चाहती हूँ। चलो दूसरी जगह चलते हैं। हाँ, मैं तुम्हें ही ढूंढ रहा था। ओ, क्या तुम हो नई रेल? लोको, हाँ? ये है डीजल। हेलो डीजल। हेलो, तुम्हारा स्वागत है। क्या तुम मेरे साथ खदान में चलोगे? बड़ा मजा आता है वहाँ। खदान में? चले जाओ। हाँ? मैं तुम्हें शहर बाद में घुमा दूंगी। तो चलो चलते हैं। ठीक है। टिटिपो, टिटिपो। डीजल और लोको खदान पहुंच गए। वाह, तुम यहाँ पर क्या करते हो डीजल? मैं यहाँ से टूटे हुए पत्थरों को जरूरत वाली जगह पे पहुँचाता हूँ। कितना हिम्मत वाला काम है। वो वाली मशीन चट्टानें तोड़ती है और यहाँ मैं उन्हें लोड करता हूँ। चलो दिखाता हूँ कैसे। वाह, तुम तो कमाल के हो डीजल। ये तो मेरे लिए चुटकियों का खेल है। वाह। अगर हम यहाँ रुके रहे तो ऊपर से चट्टानें गिर सकती हैं। तो जरा ध्यान रखना तुम। डीजल, तुम ठीक हो ना? वो देखो, वो रहे टीटीपो और जीनी। मैं लोगों को ट्रेन वॉश दिखा रही थी और वो साबुन और बुलबुलों से ढका हुआ बाहर आया और मैं गलत जगह पर मुड़ गया। लोगों के साथ रास्ता भटक गया। कैसे हो दोस्तों? डीजल, तुम्हें क्या हो गया? अब क्या बताऊं? मैं लोगों को अपना काम दिखा रहा था, तभी ये हुआ। हमने भी गलतियाँ की। क्या तुम्हें लगता है लोगों हमारी वजह से परेशान हुआ होगा? रेलगाड़ियां परेशान हैं कि उन्होंने लोको को तंग किया। एक नई सुबह की शुरुआत। छोटी रेलगाड़ियां लोको से मिलने के लिए घंटा घर जा रही हैं। हाय दोस्तों, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग लोको। वो सब कुछ जो तुमने मेरे साथ कल किया, मैं उससे खुश हूँ। क्या?
ये सच नहीं है। मैं रास्ता भूल गया और तुम्हें थका दिया। लेकिन मैं नहीं थका, मैं खुश था क्योंकि रास्ते में मुझे कई सारे नए दोस्त मिले। बहुत अच्छा किया टिटिपा। हाँ शायद। तुमने भी बहुत साथ दिया जीनी, तुमने मुझे पूरा शहर दिखाया, तुम मेरी सबसे अच्छी गाइड बनी। जीनी की वजह से मैं पूरे शहर को अच्छे से जान गया हूँ। मेरे ख्याल से तुम मुझसे नाराज हो गए। नाराज और तुमसे? लेकिन क्यों? तुम मुझे अपना काम दिखा रहे थे, तब तुम्हारे साथ दुर्घटना हुई। मुझे तुम्हारे जैसा बनना है, एक बहुत ताकतवर और मेहनती मालगाड़ी। हूँ ना मैं कमाल का? हाँ हाँ बिल्कुल हो, तुम सभी हो, सब बहुत अच्छे हो। बस थोड़ी सी मेहनत करके लोगो, तुम हमारे जितने अच्छे बन जाओगे। हाँ बिल्कुल ठीक, लेकिन तब तक हम तुम्हारी मदद करते रहेंगे। बिल्कुल, तुम्हें जब जरूरत हो हम तैयार हैं। वाह शुक्रिया। छोटी रेलगाड़ियों का एक नया प्यारा दोस्त बन गया। चू चू टाउन में स्वागत है लोगों। रेश्मा, मस्तपैकी सगळीकडे थंडीही पडलेली आहे. हो. त्यामुळे स्वेटर, शाल हे आपसुकच ठेवणीतून बाहेर आलेले आहेत. आणि प्रत्येक जण या वातावरणाचा छान आनंद लुटत आहे. कसं आहे, या हवेच्या सगळ्या बदलांमध्ये की नाही काही ना काहीतरी नक्कीच कारण हे दडलेलं असतं. हो तर, आणि असाच अभ्यास आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलेला. त्यांना आपण विचारलंय की कोणत्या कारणांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी याबद्दलची माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलेली आहे. अरे वा, चल मग आता आपण या संदर्भात गप्पा मारूया. श्रावणी बोंद्रे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिचे शिक्षक दिलीप बाभरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, मग आता आपण बोलूयात श्रावणी सोबत. नमस्कार दिलीपजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? खूप आनंदात आहे मॅडम. आणि कसा चाललाय आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास? मस्त आनंदात आहे. रोज अभ्यास देणं आणि अभ्यास घेणं अशा प्रकारचं आमचं नित्याने सुरू असतं. अरे वा, मस्त वाटले हे ऐकून. बरं, आता हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, जानेवारी महिना आहे, तर या नवीन वर्षात काय करायचं ठरवलंय आपण शिक्षकांनी? आमचा जो पहिला दिवस उजाडतो तर आमचं कसं राहते, नैसर्गिक रांगोळ्यांनी आम्ही सुरुवात करतो मॅडम. आमच्या पाना फुलांनी सगळं ग्राउंड आमचं गच्च भरलेलं असते आणि विविध देखावे त्यांच्या वर्षभराचं जो काही काम आहे तो त्यांच्यात रेखाटन होत आहे. अरे वा. तर आम्ही अशा प्रकारे सुरुवात करतो नवीन वर्षाची, आणि यावर्षी पण केलंय. अरे वा, ह्याच्यात तुम्ही काय काय दाखवलं? कुठली कुठली चित्र होती? मॅडम, याच्यामध्ये रांगोळ्या जे आहे आणि नवीन वर्षाचं जो स्वागत आहे, विद्यार्थी प्रफुल्लित व्हावं, नवीन उत्साह निर्माण व्हावं पोरांमध्ये, आणि निसर्गाबद्दल प्रेम असावं, समाजामध्ये जागृती व्हावी, या दृष्टीने सगळ्या गोष्टींचा प्रयत्न सुरू असतोय. वा, मस्त वाटलं हे ऐकून. आम्हाला सांगा की आता श्रावणी कशी आहे अभ्यासात? श्रावणी बरी आहे मॅडम, कारण तिचा जो स्वतःचा आत्मविश्वास आहे तो खूप चांगला आहे. छानच. आता आम्हाला श्रावणी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, ती आहे मॅडम. हॅलो श्रावणी. हॅलो. कशी आहेस तू? चांगली. आणि आता काय करत होतीस? आता मी अभ्यासच करत होते मॅडम. अरे वा, कुठल्या विषयाचा ग? मराठीच्या. तुझा आवडता विषय आहे का मराठी? हो. बरं, आणि आम्हाला सांग, तुला अभ्यासासोबतच खेळायला वगैरे आवडतं की नाही? आवडते. कुठले कुठले खेळ आहेत बरं तुझे आवडते? मी जास्त खो खो आणि लंगडी खेळते. मस्त. आणि मला सांग, तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतेस? संजीवनी, अनवर्षा, नव्या, रुद्राली, आरुषी. बरं, छानच ग. आता आपण थोडासा अभ्यास करूया आणि मग पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. आजचा आपला प्रश्न असा आहे की कोणत्या कारणामुळे हवेच्या दाबात बदल होतो, ही माहिती तू मिळवलीयस का? हो. मग आता तू आम्हाला सांग की कशामुळे बदल होतो? ज्या वस्तूला वजन असते त्या वस्तूवर वातावरणीय दाब पडत असतो. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची कारणे म्हणजे हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची, हवेचा तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात. प्रदेशाची उंची व हवेचा दाब मुद्द्यावर बोलायचे झाल्यास हवेतील धूलिकण, बाष्प, जडवायू
इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसे उंच जावे तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसे उंच जावे तशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. हे आता एका प्रयोगाद्वारे आपण सिद्ध करूया. प्रथम एका गंजात पाणी घेऊन ते पाणी गरम केले. एक खाली काचाची बॉटल घेतली. या बॉटलीच्या तोंडावर फुगा लावला. बॉटल गरम पाण्याच्या गंजात ठेवली असता असे दिसून येते की हवा ही सर्वत्र सारखी असल्यामुळे बाटलीतील हवा गरम पाण्यामुळे हलकी झाली व हवेचा प्रसारण होऊन फुगा आपोआप फुगतो. नंतर हीच बॉटल थंड पाण्यात ठेवली असता फुगा फुगत नाही. यावरून असे सिद्ध होते की हवेला दाब असतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जपडून राहतात. यामधून वायू रूपात असलेली हवा देखील सुटत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठाकडे ओढली जाते. म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. हे आता आपण एका प्रयोगावरून सिद्ध करूया. प्रथम 2 फुगे घेतले. यापैकी एक फुगा स्ट्रावर लावला असता फुगा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली गेला. नंतर हा एक फुगा स्ट्राच्या दुसऱ्या टोकावर लावला. त्यामुळे दोन्ही फुग्यांचे वजन समतोल झाले. ह्याचे कारण म्हणजे पृथ्वीवर कार्य करीत असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती होय. अशा प्रकारे हवेला दाब असतो. हे सिद्ध होते. वा, तू खूप छान उत्तर दिलंस आणि तू कुठले प्रयोग आपण करू शकतो हे सुद्धा सांगितलंस. खूपच छान वाटलं हे ऐकून श्रावणी. बरं, आम्हाला सांग की ही माहिती मिळवायला, हे उत्तर मिळवायला तुला कोणी कोणी मदत केली बरं? माननीय मेश्राम सरांनी आणि बाबरे सरांनी. अरे वा, छानच. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल? काय स्वप्न आहे बरं तुझं? मला मोठे होऊन मला डॉक्टर बनायचं आहे. अरे वा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. युअर वेलकम. श्रावणी, तुझ्याशी आणि तुझ्या सरांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय मॅडम. आजच्या आपल्या स्मार्ट मता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत मयुरी पवार, संजीवनी चव्हाण आणि संजीवनी ताई, आरती ताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? ठीक आहे. ठीक आहे. बर. आणि कसं चाललाय मुलांचा अभ्यास? हो, खूप छान झालाय. अरे वा, मुलं शाळेत जातात आणि आपण अभ्यासाला बसतात का घरी आल्यावर? हो. म्हणजे आता सवयीला गायडन्स करावं लागतं त्यांना की बाबा आता थोडंसं फ्रेश व्हा, तुमचं खाऊन पिऊन झालंय, खेळून झालंय, तर आता बसता अभ्यासाला. बरोबर. मग बसतात आपण अभ्यासाला. ठरवून दिलेला टाइम आहे ना, त्याच्यानुसार ते मग येऊन बसतात व्यवस्थित. अरे वा, मस्त. आणि आम्ही जे निपुण महाराष्ट्रातर्फे जे व्हिडिओज पाठवत आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? हो पोहोचतात. आणि ह्या सगळ्या व्हिडिओज मधले प्रयोग करून बघताना तुम्हाला किती मजा येते? हो ना, मुलांबरोबर म्हणजे आम्हाला सुद्धा खेळायला वगैरे म्हणजे नाही का थोडंसं आपल्या खेळता शिक्षण आहे, त्याच्यामुळं ते मुलांबरोबर आम्हाला पण खेळलं जाते. मस्तच. आम्हाला सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती व्हिडिओज मिळाले? 12 व्हिडिओ भेटले की. छान. संजीवनी ताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाचं नाव काय आहे? का बरं हेच नाव का दिलं तुम्ही गटाला? मला आवडलं आणि शिवराय जिजाऊंच्या ह्याच्यातून घडले ना, मग आम्ही पण घडवायचं काम करतोय. आम्हाला परत तुमची साथ आहे, सगळ्यांच्या विचारातून घडवलं आम्ही ते नाव. हे छान आहे. खूपच छान विचार आहेत तुमचे सगळ्यांचे आणि तुमच्यातलं इन्स्पिरेशन बघून, तुमच्यातली ऊर्जा बघून आम्हाला देखील उत्साह वाटतोय आता तुमच्याशी गप्पा मारताना. आपण घेताना आपल्याला समजायला लागतं ना, म्हणजे कुणीतरी हा बाबा तू आहे छान, तुझ्यात आहे, करू शकता बाबा. आईंनी पण मुलांना घडवताना होता ना विचार, आणि तुम्ही सगळे सुद्धा असता आम्हाला. शाळा पण खूप सपोर्टिव्ह आहेत. मस्तच.
तुम्ही सगळ्याजणी एवढ्या उत्साहाने करून बघत आहात हे सगळे प्रयोग, हे ऐकून खरंच खूप आनंद झाला. आम्हाला सांगा, अगदी पहिला प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये कुठला करून बघितला होता? टेबलावरती वस्तू होत्या ना, पण आता माझ्याकडे काय टेबल आहे पण त्याच्यावर टीव्ही आहे, त्याच्यामुळे मी तेवढं तसं नाही केलं. मी काय केलं, चेअर होती त्याच्यावर पण ते बसवलं, म्हणलं ते पण. आणि हातामध्ये ना कार्ड घेतलं होतं, म्हणजे बर्थडेच्या वेळेस तिच्या त्याच्यानंतर काही दिवसांनी तो प्रयोग केला होता आम्ही. निरंजन म्हटलं आता सांग म्हणलं मला, काटाच्या वर कायम काटाच्या खाली खाली काय. वा, किती छान आयडिया ही. तर टेबलापुरतच तुम्ही ते मर्यादित न ठेवता अजून कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण हे शोधून काढू शकतो, हे तुम्ही खूप छान प्रकारे शोधून काढलात. खूप मस्त वाटतं हे ऐकून. मस्त. मग मी तिला सांगितलं की आता सांग म्हणलं मला. दरवेळेस सगळ्या कॉमन मध्येच होतं ना, टेबलावर सगळ्यांनी बऱ्यापैकी तेच प्रयोग होतात. म्हणलं काटाच्या वर काही, मग त्याच्या खाली टिपोळ होता छोटा. मग म्हणलं आता सांग. मग काटाच्या वर तिने सांगितलं की ह्याच्यामध्ये पंती आहे, तांदूळ आहे काटाच्या आत. मग ते वरच्या मध्ये पण म्हणलं म्हणजे काउंटिंग होईल. आणि मग म्हणजे ताटाच्या खाली कशी आई मी पण येईल, म्हणजे तुम्हाला डोक्यावर ताट ठेवलं तर ताटाच्या खाली मी येईल, माझ्या खाली येईल असं. वा वा वा, मस्त. खूप कल्पक आयडिया तुम्ही लढवली. आणि त्यानंतर तुम्ही कुठला प्रयोग करून बघितला गटामध्ये? आणि मग पाण्यात बुडणाऱ्या वस्तूंचा पण केला होता नाही का, मुलांना असं लाईन मध्ये हे करून की बुडतात का वस्तू दाखवला. तर मग आम्ही फुलं घेतली होती, बॉल घेतले होते, मुलांचे प्लास्टिकचे खेळणे होते ते पण घेतले होते. मग नाच घेतलं, दगड घेतला, एक खिळा होता आम्ही तो पण घेतला. अजून पिस्तूल पण बघितली होती, पण ती उभी तरंगत होती. मग मुलांना फार नवीन वाटलं, म्हणजे नाही का. खरंय खरंय, झालं मजा वाटली मुलांना हे सगळे प्रयोग. मजा पण वाटली, कल्पकता पण त्यांच्यातली जागृत झाली की हे असं काय होतं, म्हणजे नाही का. लोखंडी खाली तरंग हे होतात आणि वरती प्लास्टिक वगैरे तरंगतात, सांगितलं आम्ही. वा, छानच. आता आरतीताई, तुम्ही आम्हाला सांगा की ह्यानंतरचा एक प्रयोग होता तो म्हणजे युट्यूब वरनं काही गोष्टी शोधून काढायच्या होत्या मुलांसाठी, काही कविता शोधून काढल्या का तुम्ही? हो हो, काढल्या. आणि मग मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टी ऐकवल्यात तुम्ही? म्हातारीची गोष्ट. अरे वा. त्याच्यानंतर तिलाच मी ऐकायला लावली होती. बर बर. त्यानंतरचा कुठला प्रयोग तुम्ही गटामध्ये करून बघितला? फळांची माहिती. बरं, फळांसोबत भाज्यांची पण माहिती मुलांना द्यायची होती, हा पण प्रयोग गटामध्ये करून बघितला का? हो, भाज्यांची सुद्धा माहिती तिला सांगितली आणि फळांची सुद्धा सांगितली. वा, मस्तच. एक असा प्रयोग होता की लहान आकाराची वस्तू, मोठ्या आकाराची वस्तू आणि त्याहून मोठ्या आकाराची वस्तू, हे मुलांना समजावून सांगितलं का? हो, ते पण सांगितली मी तिला. उलट तिला काढून पण सांगितलं, म्हणजे ही मोठी का छोटी असं का, म्हणजे हे कर. मग त्याच्या वर्गीकरण करून तिला सगळं सांगितलं मी. तर ती म्हणली हो असं करतात का, मग म्हणजे हो असं करतात. छानच. मुलांना आता आकृत्यांमधले फरक ओळखता येत आहेत का? गोल, चौकोन, चांदणी? हो हो, ओळखता येतात. आता बोलते ही चांदणी, चौकोनी, त्रिकोणी, गोल आकार आहे, आयत आहे, असं ओळखतात. मयुरीताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की ह्यानंतरचा कुठला प्रयोग तुम्ही गटामध्ये करून बघितलात? एक असं बकेट घेतली होती, त्याच्यात एक वाटी ठेवली, नाही पाणी भरून बकेट, त्यात वाटी ठेवली आणि एक नाणं घेऊन फक्त त्या वाटीतच गेलं पाहिजे. एक 4-2 वेळा पोरांनी म्हणजे माझ्या मुलांनी केलं आणि ते टाकून नाही का की बाबा इकडं पडतंय तिकडं पडतंय, कॉन्सन्ट्रेट केलं तेव्हा ते म्हणजे ऍक्युरेट पडलं. त्याचं एक 4-5 वेळा केलं त्याने ट्राय, त्यातलं 2 वेळा फक्त पडलं. बरोबर, कॉन्सन्ट्रेशन वाढलं त्याच्याने त्याचं. कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे हा खरं तर, नाही का? बरोबर. एक असा होता प्रयोग की मुलांना फुलपाखराचं चित्र काढून द्यायचं होतं, ते पण अर्धवटच, आणि उरलेलं चित्र मुलांनी पूर्ण करायचं होतं. हा प्रयोग केला का गटामध्ये? हो हो हो, केला. मुलांनी केलं व्यवस्थितपणे चित्र पूर्ण? एवढं ऍक्युरेट नाही जमलं, पण त्यांनी जवळपास. बरं. इंद्रधनुष्यातले रंग भरायचे होते. मुळात मुलांना हा क्रम माहिती असायला असं त्याच्या मागचा उद्देश होता. मुलांना कळला का क्रम? हो, म्हणजे आता मुलांना नव्हतं माहित, पण आम्ही सांगितल्याच्या नंतर मुलांनी बाई फर्स्ट नंबरला लालच द्या, नंतर जांभळा, नारंगी, असं म्हणजे त्यांना जसं सांगत गेलं तसं त्यांनी केलं. कलर. गटामध्ये काही कार्ड बनवायची होती मुळाक्षरांची, 12 खडी, 1 ते 10 अंक. बनवली का तुम्ही सगळ्या मातांनी मिळून कार्ड? 1 ते 10 अंकांची बनवली. किती दिवस लागले तुम्हाला अंकांची कार्ड बनवायला? अंकांची आम्ही जणी आलो होतो, मग आम्ही 2 तास तेच काम करत होतो.
वा वा आम्ही वा, एका मस्त. दिवसात ते क्लिअर करून टाकलं. क्या बात आहे, मस्त. आता एक असा खेळ घ्यायचा होता तळ्यात मळ्यात, घेतला का हा खेळ मुलांच्याकडनं? हो घेतला. मुलांना मजा आली की मुलांनी खूप गडबड केली खेळताना? खूप मजा आली. खूप मजा आली. तुमच्या हसण्यावरनं जाणवतंय की तुम्हाला पण खूप मजा आली. काय घडलं? हो. एखादा किस्सा झाला का तेव्हा? सांगा ना आम्हाला तो पण. म्हणजे मुलांचं एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं की जे तळ्यात मळ्यात करत होते ऍक्च्युअली उडी मारायची राहून गेले. जेव्हा मी बोललो ना की तळ्यात, पण बोलता बोलता बाकीचे स्टेज केल्या, पण एक स्टेज अशी आली की मुलांनी उडी मारली आणि मी जागेवर शब्द उभे राहिले. मस्त. खूपच मजा आली असेल तेव्हा तुम्हाला, नाही का? हो. मॅडम तुम्ही बाद झाला. वा 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 वा, छानच. आता मुलं आपण अभ्यासाला लागली आहेत तुम्ही असं म्हणताय, तर मग मुलांचा अभ्यास घेताना मुलांचे बाबा सुद्धा त्यांच्या सोबत बसतात का? हो जमतं. बरं, हे सगळं प्रयोग करत असताना तुम्हाला घरच्यांनी पण मदत केली का? हो, म्हणजे जेव्हा हे मुलांसाठी बाबा मुलांची शाळा चालली आहे, मग सासू सासऱ्यांनी सुद्धा हा ठीक आहे बाबा तुमचं आहे ना 1-2 तास काय असेल तसं उरकून घ्या, म्हणजे तेवढं केलं आम्हाला म्हणजे थोडस हेल्प केली की बाबा नाही म्हणजे तुमचं चाललंय ना चालू द्या. संजीवनी ताई, तुम्ही आता आम्हाला सांगा की तुमची आठवड्यातली मीटिंग ही कुठल्या वारी ठरलेली असते? गुरुवारी असते मॅडम. आम्ही तर मजा करतो माहितीये का, आपल्याला आमचा स्वतःचा पण अभ्यासासाठी असतो. मी तर स्वतः वैयक्तिक असे नाही का मुद्दे काढून ठेवते आठवड्यात आपण कुठल्या पद्धतीने घेतल्या अजून इम्प्रुव्हमेंट होईल मुलांच्या मध्ये, बरोबर. काय केल्यानंतर अजून त्यांची ग्रोथ होईल, कसं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, काय फॉर्म्युला वापरायला पाहिजे, अजून हे सांगितलंय त्याच्यात अजून किती ऍडिशन करायला येईल. माझं वरच्यावर म्हणजे ते चालूच असतं माहितीये का. वा वा वा, मस्त. आता तुम्हाला तिघींनाही असं मी विचारते की असं वाटतं का की अशा प्रकारचे अजून व्हिडिओज मिळायला हवेत? हो मॅडम. आणि मुलांची इम्प्रुव्हमेंट होतीये का या व्हिडिओजमुळे? हो. पहिल्या व्हिडिओ टाकलेला मध्ये गेल्या आठवड्यामध्ये, त्याच्यात बघा म्हणजे साखरेला मुंग्या होऊ नये म्हणून लवंग टाकायची, ही म्हणजे मुलांची क्षमतेच्या पेक्षा पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता माझी मुलगी तर पहिलीलाच आहे, तांदळाला कीड लागू नये म्हणून काय करायचं, मोबाईल पडला तर काय करायचं, म्हणजे त्यात त्यांना तर उपयोग होतोच होतो, पण आम्हाला सुद्धा उपयोग होतो. असल्या गोष्टी आपण म्हणजे आवर्जून खूप लक्ष देता येतं याच्याकडे. त्याच्यामुळे फार म्हणजे मीच कृतज्ञता पण व्यक्त करते, तुमची थँक्यू पण म्हणते. थँक्यू. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि तुम्ही सगळ्या जणी व्हिडिओज खूप एन्जॉय करत आहात मुलांच्या सोबत, हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. गॉड ब्लेस यू. शंभर, 200, 300 आणि 400. सो फ्रेंड्स, या 4 शतकीय भागांमध्ये आतापर्यंत आपण अनेकविध प्रश्न सोडवले, विविध विषयांचा अभ्यास अगदी सोप्या पद्धतीने केला. आपल्यातल्या गुणांची आपल्याला नव्याने ओळख झाली आणि त्यामुळे निश्चितच स्वतःच्या आवडीनिवडी संदर्भात स्पष्टता देखील मिळाली. आता आपण या शाळेच्या नव्या पर्वात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे अभ्यास मस्तीच्या नव्या चॅलेंजेसला सामोरं जाण्यासाठी तयार राहा. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.